पावसाने केला या काही जिल्ह्यामध्ये राडा, तुफान पाऊस होणारे, अतिस्वरूपाचा पाऊस होणारे। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीला बातमी अशी आहे की पावसासंदर्भात आणि हवा वादळीसह काही जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिला आहे। आणि झाडाखाली उभे राहू नका, तुम्ही शेतीमध्ये काम करत असतील तर झाडाखाली उभे राहू नका। विजेच्या कडकडीसह पाऊस पडणारे, वादळी वाऱ्यासह पाऊस पडणारे। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि शेजारी बेल आयकॉन दाबू शकता। शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये पावसाचे दमदार आगमन झाले आहे। जास्त झाल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे। तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राइब करू शकता। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला बातमी येत आहे की विदर्भाकडून काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या। विदर्भाकडले शेतकरी मित्रांनो, अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये बघितलं तर आपले दणदणीत पावसाचे आगमन होत आहे। आणि काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून नद्यांना पूर आला आहे आणि ठिकठिकाणी नद्यांना पूर आला नाही अजून, तिथे पण 2-3 दिवसामध्ये आपल्याला पूर दिसेल आणि पावसामध्ये असेच आगमन आपल्याला 8 दिवस राहणार आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस इथे दिसणार आहे। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की खानदेशकडे जळगाव, धुळे, चाळीसगाव आणि नंदुरबारच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्या इथं पाऊस जास्त कोसळत आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, मराठवाड्याकडे औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद आणि या काही भागामध्ये आपल्याला अतिस्वरूपाचा पाऊस होणार आहे। शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। धन्यवाद।